आपल्या सोबत आहेत चिपळूण तालुक्यातील उमरोली पंचायत समिती गणामधून ठाकरे गटातर्फे निवडणूक लढवणारे गौरव पाटेकर, उमरोली झेडपी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारे प्रमोद निवळकर आणि सुप्रियाताई वंजारे यांचे पती आहेत प्रीतम वंजारे, या तिघांशी आपण बातचीत करणार आहोत. मला सांगा गौरवजी, निवडणूक लढवण्यामागची आपली नेमकी काय भूमिका आहे? खरं तर निवडणूक लढवण्याचा विषय म्हणजे कसा आहे, चेहरा जरी माझा नवीन असला निवडणुकीसाठी, मी पहिल्यांदाच निवडणूक लढवतोय. आणि आता ही निवडणूक लढवताना आम्ही जेव्हा शिवसेनेचा उपविभाग प्रमुख मी तिथे काम करतोय, बऱ्याचशा गोष्टी आहेत की समाजसेवा मी तर करतच आहे. विकास कामाच्या बाबतीत आदरणीय भास्करराव जाधव साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीचा विकास आपण करतो आणि मी स्वतःच बऱ्याचशा गोष्टी तिथे दिल्या, जे रस्ते असतील, पाकाड्याचे असतील, पाण्याच्या योजना असतील, हे आपण करतोच आहे. गेली कित्येक वर्ष, 7-8 वर्ष तर जवळजवळ माझ्या आता ह्या कारकिर्दीला सुरुवात झाली राजकीयाच्या. ही कामं करतोय. माझी स्वतःची कोकण कृषी व पर्यटन विकास संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टीने कामं करतो. आता बरेचसे आमच्या ह्या रामपूर जिल्हा परिषद गटामध्ये जर बघितलं तर रामपूर जिल्हा परिषद गटामध्ये बरेचसे मंडळी म्हणजे जे बरेचसे मतदार आहेत जास्त पुणे, मुंबई या ठिकाणी आहेत. रामपूरमध्ये या जिल्हा उमरोली जिल्हा परिषद गटामध्ये कमी आहे. त्यांना जास्तीत जास्त आता आणण्याचा आपण इकडे प्रयत्न करू की इथेच रोजगार घ्या. आता बांबू लागवड हा विषय आहे का चांगला, त्याला सरकारी स्कीम आहेत, सबसिडी मिळते. शेळी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, पशुच्या बऱ्याचशा स्कीम आहेत. या स्कीमचा आपण ह्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार देणार आहोत, त्यांना ह्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. महिला बचत गट आहेत, महिला बचत गटांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्यांना आपण त्यांना हे करायचं, जेणेकरून जे आमची मंडळी जे 10-15 हजाराच्या नोकरीसाठी फक्त मुंबईत आणि पुण्यात जातात, गाव सोडून गेलेले आहेत, गाव सोडून गेले, त्यांना आपण गावात आणून जर हे दिलं तर त्याच्यामध्ये ते सक्षम होतील. दुसरं पंचायत समितीचं जे आता हे निवडणूक आम्ही लढतोय, आता उमेदवार फक्त काय हे पाकाड्या करणे ह्याकडे, पण पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा बरंच काय काय विकास करता येतो. हे अजूनपर्यंत आता जे होते आमच्या आधी त्यांनी कसं काय केलं ते आम्ही बघित्लेलं आहे. पण ते मी एक स्वतः BMS स्टुडंट आहे, मी म्हणजे ग्रॅज्युएट स्टुडंट आहे. मला सुद्धा कशा पद्धतीने काम करायचं आहे, काय करायचं हे सगळं विजन मी ठेवलं आहे. त्यामुळे ह्या वेळेला मला स्वतःला असं वाटतं की यावेळेला लोक मला ऍक्सेप्ट करतील असं मला 100% वाटतं. आपल्यासोबत प्रमोद निवळकर पण आहेत. प्रमोदजी, उमरोली जिल्हा परिषद गटामधून आपण निवडणूक लढवत आहे ना, काय नेमकं विजन आहे आणि आपली नेमकी भूमिका काय आहे? उमरोली गटातून मी निवडणूक लढवत असताना मला खात्री आहे की माझा विजय नक्की आहे. कारण ही निवडणूक आता मतदाराने हातात घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या सरकारवर लोकांचा प्रचंड रोष आहे. फक्त पैसे वाटून हे सरकार मतदारांना आमिषाला बळी पाडतं आणि त्याच्यामुळे आता लोक ह्या सर्व व्यवस्थेला कंटाळलेले आहेत. आपण जर फेसबुक किंवा कुठल्याही तत्सम हे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या खाली रिव्ह्यूज येतात त्या सगळ्या विरोधातल्या आहेत. पण तरी सुद्धा ही जी आज प्रत्येक म्हणजे राज्यामध्ये जी परिस्थिती आहे तीच सर्वसाधारण आपल्या तालुक्यामध्ये आणि तीच या सर्व आमच्या जिल्हा परिषद गटांमध्ये आहे. प्रामुख्याने आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारापर्यंत आम्ही जे एक व्हिजन घेऊन जात आहोत की ह्या परिसराचा जो विकास आहे तो सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधवच करू शकतात. कारण आज त्यांनी एवढा प्रचंड विकासाचा डोंगर उभा केलाय की आज कुठलंही गाव हे विकासापासून तसं वंचित नाही आहे. परंतु आता गेले हे मागचं वर्ष आहे, 1-2-3 वर्ष असं झालंय की जे विरोधी पक्षाचं म्हणजे आता 2025ला जी निवडणूक झाली 24ला, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं पूर्ण अस्तित्व नष्ट करायचं असं या सरकारचं धोरण आहे. आणि त्यामुळं ते आणि भास्करराव जाधव हे आक्रमक चेहरा असल्या कारणानं त्यांची कुठेतरी गळचेपी व्हावी, त्यांचे कुठेतरी त्यांच्या मतदारांमध्ये रोष निर्माण व्हावा यासाठी ते विकासाची कामच मंजूर करत नाहीत. आणि त्याच्यामध्ये आणखीन प्रामुख्याने सांगायचं तर गेले मला वाटतं 7-8 वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि निवडणुकाच लावल्या नाही. त्याच्यामुळे जी छोटी मोठी जिल्हा परिषद सदस्य जे काम करू शकतो किंवा पंचायत समिती सदस्य जे काम करू शकतो हे पूर्णपणे आज ती व्यवस्था सगळी थांबलेली आहे. प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आहे लोकप्रतिनिधीचा. आणि त्याच्यामुळे आम्ही हे विजन घेऊन जात आहोत की लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा. महागाई आज मी सांगतो की आज हे स्मार्ट मीटर बसतात, लोकांची कुठल्याही प्रकारची परवानगी म्हणजे त्यांच्या घरी जायला सुद्धा हे लोक परवानगी, बरं खासगी असता पण ते लोक जातात. कुठल्याही जो शासकीय कर्मचारी जो वायरमॅन असेल तो जात नाही. कोणी त्यांचं घर उघडतंय, मीटर लावतोय, जातोय. ही अतिशय अंदाधुंद म्हणजे हा सत्तेचा माज आहे. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. तर मतदार ज्ञान सुद्धा आता हे ओळखलेलं आहे की ह्यांचं हे फार चालू द्यायचं नाही. कारण आज
एक मार्ग हे लाडक्या बहिणींसाठी हे पैसे देतात, पण आज जर त्या स्मार्ट मीटरचं वीज बिल आज आम्ही जेव्हा गावोगावी फिरतो आणि ज्यांच्याकडे बसलेत ते लोक आम्हाला सांगतात की मागच्या वेळेला आम्हाला जेवढं बिल येत होतं त्याच्या दुप्पट बिल आता आम्हाला यायला लागलेत महिन्याचे. म्हणजे आर्थिक गणित सगळं लोकांचं कोसळलेलं आहे. आणि हे मुद्दे आम्ही घेऊन ह्या लोकांकडे जात आहोत. किंबहुना लोकांचा आता पूर्ण ह्या व्यवस्थेवरनं विश्वास उडत चाललेला आहे. त्याच्यामुळे मतदार ही निवडणुकीची वाट बघतात की कधी एकदा हे सरकार आपल्याला उलटवून टाकता येईल आणि चांगल्या विचारांचं माननीय उद्धवजी साहेबांच्या विचारांचं सरकार या जिल्हा परिषदेवर सुद्धा येईल अशी परिस्थिती आज या पूर्ण तसे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. लोकांना आता कळायला लागलंय की खरा विकासाचा आणि शाश्वत विकासाचा मार्ग कोण दाखवतो. हे फक्त पैसे वाटायचे, पार्ट्या करायच्या एवढंच हे लोकांचं विजन आहे आणि त्याच्यानंतर मतदारांना भुलवून आपल्याकडे करायचं आणि नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं. आजही गेल्या वेळेला शेठच्या विरोधात जे निवडणूक झाली ते प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांनी किती मतं घेतली लोकांना फसवून, आणि आज प्रत्येक गावामध्ये तर लोक त्यांना कोणीही बैठक साधी देत नाही. कारण गेल्या आज जवळजवळ 6 वर्ष निवडणूक लढून झाले ते मतदारांपर्यंत पोहोचलेही नाहीत किंवा तुमच्या समस्या काय आहेत. आज त्यांचं सरकार, केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, तरी सुद्धा 5 रुपयाचं त्यांनी लोकांचं कुठलं काम आणलं नाही किंवा करू शकत नाहीत. त्यांना माहित आहे ह्या भागामध्ये, ह्या गुहागर विधानसभामध्ये फक्त भास्कर शेठच विकास करू शकतात आणि हे लोकांना आता कळलंय. त्याच्यामुळे ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली. आम्ही जिथं जिथं ज्या गावात जातो त्या गावात अगदी उत्स्फूर्तपणे लोक आमचं स्वागत करतायत. आणि आम्ही म्हणजे माझ्या बरोबर पंचायत समितीला गौरव पाटेकर आहेत, इकडं सुप्रियाताई वंजारे आहेत, या सर्व माझ्या दोन्ही सहकार्यांना आणि मला सुद्धा उत्तम प्रतिसाद लोकांमधनं आहे. त्यातच मी एक वारकरी संप्रदायाचा असल्यामुळं लोकांना खात्री आहे की आम्ही कोण फसवीचे धंदे कधी केले नाही, करणारही नाही. त्याचा एक आम्हाला एक चांगला म्हणजे आमचं वागणंच चांगलं आहे. त्याच्यामुळे आम्ही हेकडून आज तिकडं उद्या तिकडं हे पक्ष बदल करणं आणि सत्तेसाठी धावाधावी करणं हा आमचा बिलकुल स्वभाव नसल्या कारणानं आम्ही शेठच्या पाठी खंबीर उभे आहोत आणि त्याच्यामुळे त्यांनीही आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही आमची पुढची 5 वर्ष घालायची, खर्ची करायची हे आम्ही ठरवलेलं आहे. मतदार आपल्याला स्वीकारतोय याचे उदाहरण तुम्हाला अगदी आपण आमचा सर्वे केला तरी ते दिसून येईल की मतदार आज निवडणुकीची वाट बघतात कधी 5 तारीख येते आणि आम्ही मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून त्या तिन्ही आम्हा उमेदवारांना विजयी करणार हे निश्चित त्यांनी गृहीत धरलेलं आहे. मताने ते निश्चित केलं कितीही कशाचाही वापर हो, कारण आज त्यांच्या विरोधकांकडे प्रचंड पैसा आहे आणि ते पैशाच्या त्यांना असं भाग आम्ही पैशाच्या वेळेवर काहीही करू शकतो, पण पैसा हा सर्व अंतिम सत्य नाही आहे. आम्ही संप्रदायातनं वारकरी समाजातनं हे शिकलो की पैसा हे अंतिम सत्य नाही. तुम्ही लोकांना किती उपयोगी पडता, लोकांच्या अडीअडचणीत किती उपयोगी पडता याच्यावरती जनता ठरवत असते की कोण आपला आहे आणि कोण संधी साधू आहे. या संधी साधूंना जनता त्यांचा मार्ग नक्की दाखवणार आहे हे निश्चित आहे. आपल्यासोबत गोडे पंचायत समिती गणातल्या सुप्रियाताई वंजारे यांचे पती पण आहेत, प्रीतम वंजारे. प्रीतमजी, मला सांगा नेमकी सुप्रियाताईंची भूमिका काय आहे? तसं बघायला गेला तर तिथे महिला आरक्षित वॉर्ड पडल्यामुळे माझ्या पत्नीला तिकीट देण्यात आलं. पण तुम्ही एक बघायला गेलात तर रामपूर जिल्हा परिषद गट म्हणजे आताचा उमरोली जिल्हा परिषद गट, त्या गटामध्ये परिस्थिती अशी होती की तुम्ही आवाज द्या मी सोबत असेल, हे माझं ब्रीद वाक्य आहे, म्हणजे बोध वाक्य माझं तिथे आहे. तुम्ही कधीही कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलात तर 24 तास हजर असणारा माणूस म्हणजे प्रीतम वंजारे हे लोक पाठवून माझ्या बोललं जातं. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय बदल केले गेल्या 7 वर्षामध्ये? आपली कोणतीही तेव्हा सत्ता नसताना आपण आपल्या शिवसेनेमार्फत एक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली. आपण गरजू आणि गरीब लोकांकडनं एकही रुपया घेत नाही. ती अँब्युलन्स सेवा सुरू केल्यामुळे आपण भरपूर लोकांपर्यंत म्हणजे पोहोचलो, खूप लोकांना मदत केली. त्याच्यानंतर त्या भागामध्ये कोणत्याही रोडवरती म्हणजे कुठेही ऍक्सिडेंट होतो तिथे आम्ही हजर असतो. मग रात्रीचा 2चा ऍक्सिडेंट असू दे किंवा सकाळी 3चा असू दे, आम्ही तिथे हजर असतो. त्या रुग्णाला आम्ही जवळच्या रुग्णालयामध्ये नेतो, त्याचा काय उपचार असेल ते करतो. त्याचसोबत आपण त्या ठिकाणी म्हणजे मोफत आरोग्य सेवा म्हणजे वैद्यकीय मदत कक्ष आपण आपल्या पक्षाकडनं स्थापन केला. माननीय भास्कर शेठ जाधव साहेब यांच्याच हस्ते आपण तो स्थापन केला आणि त्या वैद्यकीय मदत कक्षामधून आपण असे कितीतरी गरजू आपले रुग्ण आहेत की ज्यांना आपण मोफत उपचार केलेत, ऑपरेशन केलेत. म्हणजे त्यांचा आपण आकडा जरी मोजायला गेलो तर तो काही कोट्यांमध्ये असू शकतो. पण कधी जसं आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याप्रमाणे आम्ही एकाही रुग्णाची आमच्याकडे नोंद ठेवली नाहीये. पण तुम्ही तिकडे गेल्यानंतर चौकशी केली तर आमच्या गटामध्ये चौकशी केली तर तुम्हाला त्याचा तो पुरावा मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता तिथे रोजगाराच्या संध्या आहेत, कारण का सतत तिथे बघायला गेलात तर 12वी झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं की लगेच मुलं मुंबईला जातात. पण माननीय भास्कर शेठ जाधव साहेब यांच्या मार्फत आपण गेल्या 5 वर्षामध्ये 2दा
एक बेरोजगारांचा मोठा मेळावा तिथे घेतला होता. त्याच्यामधून कितीतरी मुलांना आपण मुंबई, पुणे या ठिकाणी चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब आपण तिथे दिला होता. त्याच संदर्भात आपण जरी समजा आताही आपल्याकडे कोणती मुलं आली तर मान्य आमदार भास्कर शेठ जाधव साहेब असतील किंवा विक्रांतदादा जाधव साहेब असतील यांच्या मार्फत आपण त्यांना कंपन्यांमध्ये नोकरी देतो किंवा ते चांगल्या प्रकारे तिथे नोकरी करू शकतात. म्हणजे एकंदरीत बघता आम्ही तो एक विजन ठेवलेलंच आहे की बेरोजगारीवरती आपण शक्यतो मात करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना जिथं त्रास होतो जसे म्हणजे आरोग्याच्या ह्याच्यात त्याच्यातही आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करतो. गौरवजी मला एक सांगा की विकास कामांवर राजकीय द्वेषाने कामं थांबवली जातात अशी मध्यंतरी चर्चा ऐकायला मिळाली. नक्कीच. नेमकी त्याच्यामध्ये काय कितपत वस्तुस्थिती आहे? खरं सांगायचं म्हटलं ना, आता गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी एक 25-15 हा निधी असतो. तो माननीय आमदार साहेबांना 25-15च्या निधीमधून बरीचशी कामं मतदारसंघात झालीत. कदाचित तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला समजेल. तर त्या 25-15ची कामं जी लोकांनी केली त्या ठेकेदाराला अद्याप पैसे मिळाले नाहीत. अच्छा. आणि तेच पैसे तोच निधी तो फक्त सत्ताधारी आमदार असतील त्यांनाच फक्त दिला जातो. अशी तुम्हाला 2 वर्षापूर्वी जी 25-15ची कामं झाली त्या अजिबात एकालाही पैसे मिळाले नाहीयेत. हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, आता आमच्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये गुढेफाटा, पाथर्डी, मिरवणे, डुगवे हा जाणारा जो मोठा रस्ता आहे तिथे लोकांची एवढी मोठी गैरसोय होती की त्या रस्त्याने साधा माणूस असा जाऊच शकत नाही. एवढे ढोपरभर खड्डे आहेत त्या रस्त्याला. तोच रस्ता आदरणीय भास्करराव जाधव साहेबांनी ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला साहेबांनी तो रस्ता बजेट प्लेटमध्ये म्हणजे पीडब्ल्यूडीकडे वर्ग करून त्याला बजेट प्लेटमध्ये निधीची तरतूद केली होती. आणि योगायोगाने ते सरकार आपलं उद्धव साहेबांचं हे झाल्यामुळे त्या आदरणीय भास्कर जाधव साहेब आमदार असल्यामुळेच फक्त त्या रस्त्याला त्यांनी आतापर्यंत निधी दिलेला नाहीये. आता आदरणीय भास्कर साहेब जाधव साहेब हे करतायत की थोडेफार डिपार्टमेंटला जर का पीडब्ल्यूडी वर्ग झाल्यामुळे त्याचे खड्डे भरणे, डागडुजी ही कामं चालू आहेत. जे मोठी तरतूद आहे ती होत नाही. त्याचबरोबर दुसरा माझ्या ज्या पंचायत समिती गणामध्ये येणारा जो रस्ता आहे तो म्हणजे खरवते निर्वाळ रावळगाव हा एक रस्ता प्रामुख्याने तोच पद्धतीला त्याला सुद्धा हीच परिस्थिती होती की तो रस्ता बजेट प्लेटमध्ये त्याला तरतूद झालेली असताना सुद्धा हे सरकार फक्त आदरणीय भास्कर जाधव साहेब आमदार विरोधात असल्यामुळे त्यांना निधी देत नाहीत. अशी बरीचशी 100% सुडाचं राजकारण चालू आहे. तरी सुद्धा आम्ही छोटी मोठी कामं आदरणीय भास्कर जाधव साहेबांच्या माध्यमातून ही लोकांपर्यंत करतोच आहे आणि हे आपल्याला दिसतंय सगळ्यांना. पण हे सगळं जनतेपर्यंत आहे का? ही वस्तुस्थिती गेली हा आहे रोष का? जनतेसमोर आहे आणि हे समोर आता आम्हाला लोक सांगतातच आहेत हे सगळं काय चाललंय. आणि आता झालेलं तुम्ही बघितलं असेल तर आता नुकतीच निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या झाल्या, चिपळूणमध्ये झाल्या, हे लोकांनी बघितल्या. तर लोकांमध्ये पण खूप प्रचंड असा राग आहे की एवढा पैशाचा माज या लोकांना जो आलेला आहे आता तो माज आता उतरवणार आहेत लोक. आणि जे आता कोणी आता जे आमच्या जो अपोजिट आहे त्यांच्याकडे काही नाही म्हणजे काहीच आतापर्यंत त्यांनी केलेलं नाहीये. ते आता फक्त काय त्यांना एक कॉन्फिडन्स काय माहितीये का, आपल्याला काय करायचं नाही, फक्त आपल्याला लोकांना विकत घ्यायचंय. म्हणजे आपल्या जो मतदार आहे राजा, लोकशाहीमध्ये जो मतदार राजा आहे त्या विकत घेण्याच्या ह्यांच्या भूमिका आहेत. बाकी लोकांसमोर त्यांच्याकडे काही विजन नाहीये. गौरवजी मला एक सांगा की या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही निवडणूक लढवताय आणि घरोघरी जाऊन प्रचार करतात, तर काय एकंदरीत लोकांच्या प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स काय मिळतो तुम्हाला? लोकांचं खरंच सांगतोय तर लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. लोक बघतायत. म्हणजे माझ्या जे अपोजिटचे उमेदवार आहेत त्यात गेली 15 वर्ष तेच सत्तेमध्ये म्हणजे जे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांनी काय केला विकास ते पण लोकांनी बघितलेला आहे. तर ते लोकांचे म्हणणं आहे की बरं झालं तुम्ही आलात, नवीन चेहरा मिळाला, काहीतरी आता आमचं चांगलं होणार आहे, तुम्ही आमच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून येणार आहात. एक चांगला माझे बरेचसे हितचिंतक आहेत. आता मला कसं म्हटलं तर हे सोशल मीडिया वगैरे तेवढी मी कधी हँडल केला नाही आणि कधीच फोटो बिटो मध्ये नसतो, जास्त चर्चेमध्ये नसतो. पण आता बरीचशी माझी मित्रमंडळी हितचिंतक काय काय लेख लिहित आहेत ते खरंच म्हणजे मला स्वतःला वाटतं की आता आपण काहीतरी केलंय हे आता मला स्वतःला जाणवतंय. त्यामुळे खरंच यावेळेला जनता ही 100% आमच्या सोबत राहणार निश्चितच. निवळकर साहेब, तिन्ही उमेदवारांच्या वतीने जनतेला काय अपील कराल? एक शेवटचा प्रश्न. मी सर्व मतदारांना हीच विनंती करेन की मी जिल्हा परिषदला स्वतः उभा आहे आणि माझ्याबरोबर उमरोली पंचायत समिती गणासाठी आदरणीय आमचे गौरवजी पाटेकर आहेत आणि गुढे पंचायत समिती गणासाठी सुप्रियाताई वंजारे आहेत. तर ह्या आम्हा तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं निवडून द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो. आपणा सर्वांना माहित आहे आमचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याच्यामुळं आपल्याला कोणतीही फसवणूक होणार नाही याची खात्री मी नक्कीच आपल्याला देईन की आपल्याला पश्चातापाची वेळ आम्हाला निवडून दिल्यानंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येणार नाही किंवा किंबहुना आपल्याला गर्वच वाटेल असं आमच्याकडनं काम होईल ही आम्हाला निश्चित खात्री आहे आणि ही खात्री आम्ही तुम्हाला देतो. आम्हाला सर्वांनी मतदान करा. धन्यवाद.